आणि ती गादी कोणा घराण्याची नाही आहे ना, ती गादी एका कुठल्या समाजाची आहे. ती गादी महाराष्ट्रातल्या तमाम जाती बांधवांची आहे. त्या गडाला धनगरही तेवढीच जाऊन भेटतात जेवढे वंजारे जाऊन तिथे येतात. असं म्हणजे मला एक कळत नाही की तुम्ही गडालाही आता जातीचे रंग द्यायला लागलात, म्हणजे संतांनाही तुम्ही जातीचे लेप लावा. मला नाही आठवत की तुकाराम महाराजांची जात महाराष्ट्रात अशी चर्चिली गेली असेल की तुकाराम महाराज हे या समाजाचे होते. अरे ते महाराज होते, संत होते, ते आपले होते. ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा त्यातनं निर्माण झाली. ह्याचा कधी अभ्यासच करत नाही आपण, त्याच्याबद्दल बोलतच नाही. आणि हे आपले आश्चर्य वाटलं मला. कालचं वाक्य हे निराश करणारं वाक्य होतं. नाही, नामदेव शास्त्री महाराज असं म्हणाले की धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल होते आणि धनंजय मुंडे हे जेवढं सोचताय, जर तेवढं त्यांनी जर अध्यात्म क्षेत्रात असते, ते पण मी ऐकलं, ते संत तर ते संत झाले असते. हो, ते खरं. आधुनिक तुकाराम महाराज होण्याची शक्यता आहे, नाकारते. कोण? आपले धनंजय मुंडे साहेब. धनंजय मुंडेंच्या इतकं त्यांच्यासाठी पुढे येण्याची गरज वाटते का तुम्हाला? मी तेच सांगितलं नाही की आपण ज्या गादीवर आहोत त्या गादीचा मी त्यांना एक साधा प्रश्न विचारतो की त्याच बीडमध्ये कमीत कमी 20 नावं काल ट्विट केलेली आहेत त्यांच्यावर झालेले अन्याय. मी एक रामकृष्ण बांगर नावाचं कुटुंब वारंवार बोलतो, खोट्या केसेसमध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी त्यांना अडकवलंय. कोणीही बोलत नाही, घरातला एक माणूस बोलायला तयार नाही. मी स्वतः एसपीशी बोलतो, एसपी दररोज मला सांगतो कल देखता हूं, झूठा केस है, कल देखता हूं. त्या म्हातारीवरती पायात गोळी मारली त्या एका आरोपीच्या असं दाखवून तिच्यावर केस टाकली. त्या म्हातारीचं वय बघता ती रिव्हॉल्वरचा झटका तरी सहन करू शकते का? आणि नेम धरून पायात मारली गोळी. अरे काय काय केसेस बनवता तुम्ही? आणि पोलीस जामिनाला विरोध करण्याचे जाऊन कोर्टात उभे राहतात. कुठली यंत्रणा? बापू अंधळे कुठल्या जातीचा होता? किशोर फड कुठल्या जातीचा होता? राजाभाऊ आमचा कुठल्या जातीचा होता? बबन गीते कुठल्या जातीचा होता? कित्येक वंजारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आयुष्य प्रॉपर्ट्या बिपर्ट्या साप फेकल्या गेल्या बाहेर. मग त्यांचा विचार करायचा नाही. मी महंतांकडे जाणार आहे त्या सगळ्यांना घेऊन 4-5 गाड्या बुक करतो आणि जे बळी आहेत या सगळ्या प्रकरणातले त्या सगळ्यांना घेऊन जातो भगवानगडावरतो आणि न्याय मागतो. बाबा न्यायाचार्य महंत आहेत ते त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करूया. आता सर, काल जे राजाभाऊ फड आहेत तुमच्या पक्षाचे जे बीडचे नेते आहेत, त्यांनी एक महत्वाचा एक गौप्यस्फोट केलाय की 2016ला पंकजा मुंडेंना गडावरती येऊन भाषण न करून देण्याकरता, त्यांना गडावरतून कुठून तरी बाहेर काढून टाकण्याकरता एक षडयंत्र जे आहे ते धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांनी रचलं. त्याची मीटिंग जी आहे ती दिल्लीतल्या हयात हॉटेलमध्ये झालेली होती. अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट केला त्यांनी. असं आहे की म्हणजे आता घरातल्या वादांवरती आपण जायला नको, पण पंकजाताईला कोणी किती छळलं हे तिच्या बापालाच माहिती असेल फक्त. म्हणजे ते बिचारे बघत असतील वरनं तर त्यांना माहिती असेल आणि तिला माहिती असेल. मला त्याच्यात काही बोलायचं नाही. पण अचानक त्यामुळे या घरच्या वादावर आपण न बोललेलं बरं. पण गादीचा वापर हा सामाजिक आणि कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरला हे नाकारता येत नाही. आणि गादीने कुठल्याही समाजाचं प्रतिनिधित्व नाही तर ते महाराष्ट्र धर्माचं प्रतिनिधित्व करतात हे लक्षात ठेवावं. म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्यांची मानसिकता का तपासली गेली नाही हे बोलण्याचं दारिष्ट्य दाखवतात यार. ते माणसाने तुकडे तुकडे करून टाकले या माणसाचे, संतोषचे. त्यांची मानसिकता तपासायची. ते काय संत बिंत आहेत की काय, की अधर्माविरुद्ध धर्माची लढाई लढवत होतं असं काय होतं की काय त्यांच्याकडे? वाईट आहे. सर, नामदेव शास्त्री महाराजांची ही सगळी प्रतिक्रिया आल्यानंतर त्यांच्यावरती विरोधकांनी टीका केली, सोशल मीडियावरतून टीका करण्यात आली. त्याच्यानंतर त्यांचा अजून एक स्टेटमेंट आलं ते महत्वाचं. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची संपूर्ण
जबाबदारी जी आहे ती भगवानगड उचलण्यास तयार आहे. देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी आहे. नामदेव त्यांना माहित शास्त्रींची नसेल- प्रतिक्रिया आहे त्या याआधी देखील भगवानगडाने त्यांना माहीत नसेल तर सांगतो, संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आधीच कोणीतरी घेतलेली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आधीच जबाबदारी कोणीतरी घेतलेली आहे. नामदेव शास्त्रींना कदाचित ते बाहेरगावी वगैरे जात असतात जास्त वेळ, फॉरेनमध्ये वगैरे असतात ते खूप वेळा, तर त्यांना कदाचित ही माहिती नसेल. पण त्यांच्या पहिल्या 15 दिवसामध्येच त्यांच्या मुलाची सगळ्या शिक्षणाची जबाबदारी काही जाणकार मंडळींनी, ज्यांना महाराष्ट्र समजतो अशा माणसांनी आधीच गुपचूप घेऊन टाकली होती. त्याची दाती म्हणजे कुठे चर्चाही त्यांनी होऊ दिली नाही. पण त्यांचं एक महत्वाचं पुढचं विधान आहे की भगवानगड 150 जणांना या अगोदर भगवानगड 150 जणांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलंय, अजून 2 वाढले तर काही फरक पडत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. माहित नाही त्यांनी शब्द वापरताना संत आहेत ते. आमच्यासारखे लोक बोलले तर ठीक आहे. एखाद्या संत माणसाने, एखाद्या गादीच्या वारसदाराने कसं बोलावं याला मर्यादा असतात. कृष्णाने त्यांचं अजून एक महत्वाचं वक्तव्य आहे, ज्या पद्धतीने दोघांची भेट झाली, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री, त्यावरती नामदेव शास्त्री म्हणतात की अर्जुन जेव्हा डिप्रेशन मध्ये गेले होते तेव्हा देखील कृष्णाने त्यांना आधार दिला होता. सुंदर. म्हणजे स्वतःला कृष्णाची उपमा द्यायची आणि समोरच्याला अर्जुन म्हणून टाकायचा. चांगलं आहे. नवीन महाभारताचे लेखन त्यांनी करावं. आता आधुनिक महाभारताचे लेखक नामदेव शास्त्री. तर एक वेगळा राजकीय प्रश्न आहे की जे सामाजिक न्यायमंत्री आहेत संजय शिरसाट यांनी एक महत्वाचं विधान केले की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न जो आहे तो मी करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. चांगलं आहे. चांगली बुद्धी सुचली आहे शिंदे सरांना. बीजेपीला टिचकी देण्यासाठी हा नवीन खेळ सुरू झालेला आहे. चांगलं आहे. झालं मराठी